हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकलरित्याने संपला असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असणारं अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी पाहतोय। हा लढा सुरुवात केला आणि पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता तो फिजिकली मी जसं म्हटलं तसं संपला आहे, मानसिक दृष्टिकोनातून चालू आहे। त्याला मी असं या ठिकाणी अभिवादन